नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनल तर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. MCC ने ऑल इंडिया 15% काउन्सिलिंग प्रक्रियेतील नवीन बदल आणि नियमावली जाहीर केली आहे. त्यावर आपण याआधीच सविस्तर चर्चा केली आहे. आता सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे महाराष्ट्र स्टेट 85% कोट्याची काउन्सिलिंग प्रक्रिया होय. महाराष्ट्र स्टेट CET सेलद्वारे होणाऱ्या या काउन्सिलिंग मध्ये भाग घेताना विद्यार्थ्यांच्या मनात फ्री एक्झिट म्हणजे काय, बेटरमेंट किंवा फ्लोटिंग पर्याय कसा निवडावा, फ्रीज आणि स्टेटड रिटेन्शन फॉर्म कधी भरावा लागतो, तसेच पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंड मध्ये कोणते नियम बदलतात याविषयी अनेक प्रश्न असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व नियमांची सखोल माहिती घेणार आहोत. पण त्यापूर्वी मेडिकल काउन्सिलिंग कमिटी म्हणजेच MCC ने 15% ऑल इंडिया कोटा, 100% डीम व सेंट्रल युनिव्हर्सिटी, एम्स आणि जिपमर मध्ये MBBS, BDS आणि BSc नर्सिंग कोर्सेसच्या प्रवेशासाठी अधिकृत समुपदेशन काउन्सिलिंग शेड्यूल 2026 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. ऑल इंडिया कोटा आणि स्टेट कोटा यांच्यातील सुसंवादासाठी आणि समन्वयासाठी MCC ने राज्यस्तरीय काउन्सिलिंगच्या तारखाही स्पष्ट केल्या आहेत. MCC ने जाहीर केलेले हे वेळापत्रक केवळ समन्वयासाठी आहे. बऱ्याच विद्यार्थी व पालकांना असे वाटत आहे की महाराष्ट्र CET सेलचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 85% स्टेट कोटा प्रक्रिया महाराष्ट्र राज्यासाठी CET सेलद्वारे पार पाडली जाते. महाराष्ट्र राज्यासाठी ग्रुप 1 MBBS BDS, ग्रुप 2 BAMS, BHMS, BUMS व इतर आयुष कोर्सेस, ग्रुप 3 BPT, BOT व इतर हेल्थ अलाइड कोर्सेससाठी CET सेल सविस्तर वेळापत्रक जाहीर करेल. हे वेळापत्रक केवळ ग्रुप 1 साठी केवळ मार्गदर्शक म्हणून दिलेले आहे. मात्र CET सेलने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसारच महाराष्ट्राचे काउन्सिलिंग प्रक्रिया पार पाडली जाते. तुम्ही एकाच रजिस्ट्रेशन फीवर या तिन्ही ग्रुपमध्ये सामील होऊ शकता. MCC ने जाहीर केलेल्या या वेळापत्रकानुसार स्टेट काउन्सिलिंग प्रक्रिया 13 ऑगस्ट 2026 पासून सुरू होणार आहे. पहिली फेरी 13 ऑगस्ट 2026 ते 22 ऑगस्ट 2026 दरम्यान चालून या फेरीत प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 28 ऑगस्ट 2026 निश्चित करण्यात आली आहे. तर प्रवेशित विद्यार्थ्यांच्या डेटाची पडताळणी 29 ऑगस्ट 2026 रोजी होईल. त्यानंतर दुसऱ्या फेरीचे काउन्सिलिंग 31 ऑगस्ट 2026 ते 8 सप्टेंबर 2026 या कालावधीत पार पडेल आणि 14 सप्टेंबर 2026 ही प्रवेश घेण्याची अंतिम तारीख असेल, ज्याची पडताळणी 15 सप्टेंबर 2026 रोजी होईल. तिसऱ्या फेरीचे नियोजन 16 सप्टेंबर 2026 ते 26 सप्टेंबर 2026 दरम्यान असून याद्वारे प्रवेश घेण्याची अंतिम मुदत 1 ऑक्टोबर 2026 आहे आणि याची पडताळणी 2 ऑक्टोबर 2026 रोजी पूर्ण केली जाईल. प्रवेश प्रक्रियेच्या शेवटी रिक्त जागांसाठी स्टे व्हॅकन्सी राऊंड 3 ऑक्टोबर 2026 ते 5 ऑक्टोबर 2026 दरम्यान घेतला जाईल, ज्यामध्ये प्रवेश घेण्याची अंतिम व शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2026 असेल. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान सर्व UG अभ्यासक्रमांचे नवे शैक्षणिक सत्र 8 सप्टेंबर 2026 पासून सुरू होईल. तसेच मर्यादित वेळ असल्यामुळे सर्व सहभागी विद्यालयांना शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी कामकाज सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्टेट CET सेल या प्राधिकरणाचे अधिकृत प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक ऍडमिशन शेड्यूल आता लवकरच जाहीर होईल. सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी या वेळापत्रकाचा अत्यंत बारकाईने अभ्यास करूनच प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे. MCC ने ऑल इंडिया काउन्सिलिंग आणि वेळापत्रक जरी जाहीर केलेले असले तरी काउन्सिलिंगच्या दरम्यान या वेळापत्रकात बदलही होऊ शकतो, हे आपण आवर्जून लक्षात घ्यावे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगच्या वेळापत्रकाच्या संदर्भात महाराष्ट्रात अधिकृत ऑथॉरिटी असलेले CET सेल अधिकृत शेड्यूल जाहीर करेल. त्या शेड्यूलनुसार ही प्रवेश प्रक्रिया पार पाडली जाईल. आता आपण मूळ विषयाकडे वळूया. सर्वप्रथम आपण काउन्सिलिंग मधील 3 मुख्य संकल्पना समजून घेऊया, ज्यावर तुमचा संपूर्ण प्रवेश अवलंबून असतो. पहिली संकल्पना म्हणजे फ्री एक्झिट होय. पहिल्या राऊंड मध्ये जर तुम्हाला एखादे कॉलेज अलॉट झाले पण तुम्हाला ते नको असेल किंवा तिथे प्रवेश घ्यायचा नसेल तर तुम्ही ते कॉलेज पुन्हा न स्वीकारता ती सीट सोडू शकता. या प्रक्रियेत तुमच्या सिक्युरिटी डिपॉझिटवर कोणताही परिणाम होत नाही आणि तुम्ही पुढील राऊंडसाठी पात्र राहता. मात्र लक्षात ठेवा की हा फ्री एक्झिटचा नियम केवळ पहिल्या राऊंड पुरताच मर्यादित असतो. दुसरी संकल्पना म्हणजे बेटरमेंट किंवा फ्लोटिंग पर्याय होय. पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंड मध्ये मिळालेले कॉलेज स्वीकारून सर्व मूळ कागदपत्रे जमा करून व फी भरून
पुढील राऊंड मध्ये यापेक्षा वरच्या पसंतीचे कॉलेज मिळावे यासाठी अर्ज करणे म्हणजेच बेटरमेंट पर्याय निवडणे होय. यामध्ये तुमची मिळालेली सीट पूर्णपणे सुरक्षित राहते. जर पुढील राऊंड मध्ये वरच्या पसंतीचे कॉलेज मिळाले तर जुनी सीट आपोआप रद्द होऊन नवीन सीट मिळते आणि जर नवीन सीट मिळाली नाही तर आधीची सीट तशीच सुरक्षित राहते. तिसरी संकल्पना म्हणजे सीट फ्रीज करणे होय. जेव्हा तुम्हाला मिळालेल्या कॉलेजवर तुम्ही पूर्णपणे समाधानी असता आणि तुम्हाला पुढील कोणत्याही राऊंड मध्ये जायचे नसते तेव्हा तुम्ही ती सीट फ्रीज करता. त्यावेळी आपले सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स व डिमांड ड्राफ्ट कॉलेजकडे जमा करून तसेच रिटेन्शन फॉर्म भरून प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाते. आता आपण पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंड मध्ये नियमांचे स्वरूप कसे बदलते ते पाहूया. पहिल्या राऊंड मध्ये मिळालेल्या जागेवर प्रवेश घेणे बंधनकारक नसते, कारण या राऊंड मध्ये फ्री एक्झिटचा नियम लागू असतो. जर अलॉट झालेले कॉलेज पसंत असेल आणि पुढील राऊंड मध्ये बेटरमेंट म्हणजेच अपग्रेडेशन हवे असेल तर संबंधित कॉलेजमध्ये जाऊन मूळ कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करावा व आवश्यक कॉलेज फी भरावी लागते. मात्र यावेळी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरू नये, कारण हा फॉर्म न भरल्यास उमेदवार आपोआप पुढील राऊंड मधील बेटरमेंट साठी पात्र राहतो. दुसऱ्या राऊंड पासून नियम अधिक कडक होतात. जर दुसऱ्या राऊंड मध्ये तुम्हाला नवीन सीट अलॉट झाली आणि तुम्ही तेथे प्रवेश वेळेत घेतला नाही तर तुमच्या सिक्युरिटी डिपॉझिटची रक्कम जप्त केली जाऊ शकते. ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंड मध्ये प्रवेश घेऊन बेटरमेंटचा पर्याय निवडला होता आणि त्यांना दुसऱ्या राऊंड मध्ये नवीन सीट मिळाली तर त्या आधीच्या कॉलेजमधील प्रवेश आपोआप रद्द होतो व नवीन कॉलेजमध्ये प्रवेश घेणे बंधनकारक असते. तिसऱ्या राऊंड मध्ये म्हणजे मॉपअप राऊंड मध्ये नियमांचे स्वरूप अत्यंत कडक असते. जर तिसऱ्या राऊंड मध्ये तुम्हाला कोणतीही सीट अलॉट झाली तर तुम्हाला तिथे अनिवार्यपणे प्रवेश घ्यावाच लागतो. या राऊंड नंतर रिझिग्नेशन किंवा प्रवेश रद्द करणे मान्य केले जात नाही. जर तुम्ही मिळालेली सीट जॉईन केली नाही किंवा सोडली तर तुम्हाला मोठा आर्थिक दंड रक्कम भरावी लागते. तसेच पुढील काउन्सिलिंग प्रक्रियेतून बाहेर काढले जाण्याचा धोका असतो. स्टेटस रिटेन्शन फॉर्म हा काउन्सिलिंग मधील अत्यंत महत्वाचा भाग आहे. हा एक असा कायदेशीर फॉर्म आहे ज्याद्वारे विद्यार्थी सीईटी सेलला अधिकृतपणे कळवतो की मला मिळालेल्या या सीटवर मी पूर्णपणे समाधानी आहे आणि मला पुढील कोणत्याही राऊंड मध्ये भाग घ्यायचा नाही, त्यामुळे माझी ही सीट अंतिम करण्यात यावी. जेव्हा तुम्हाला तुमचे प्रथम पसंतीचे किंवा अपेक्षित कॉलेज मिळते तेव्हा प्रवेश घेतलेल्या कॉलेजमध्ये विहित मुदतीत हा फॉर्म भरून द्यावा लागतो. हा फॉर्म भरल्यामुळे तुमची प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे फ्रीज होते आणि पुढील सर्व राऊंड्स मध्ये तुमचे नाव काढले जाते. जर तुम्ही कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, फी भरली आणि कागदपत्रे दिली पण स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला नाही तर तुम्ही आपोआप बेटरमेंट मोडमध्ये राहता. अशा वेळी पुढील राऊंड मध्ये वरच्या पसंतीचे कॉलेज मिळाल्यास तुम्हाला तिथे जाणे अनिवार्य ठरते. या सर्व नियम प्रक्रियेत 2026 मध्ये आवश्यक सुधारणा व बदल होऊ शकतात. सीईटी सेलच्या नवीन ब्राउचरमध्ये येणाऱ्या नियमानुसारच ही प्रक्रिया पार पाडेल याची सर्व विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी. महाराष्ट्राच्या 85% काउन्सिलिंग मध्ये भाग घेताना सर्व विद्यार्थी आणि पालकांनी काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. चॉईस फिलिंग करताना जे कॉलेज नको असेल ते ऑप्शन मध्ये चुकूनही टाकू नका. तसेच जर तुम्हाला पुढील राऊंड मध्ये अजून चांगले कॉलेज हवे असेल तर पहिल्या राऊंड मध्ये स्टेटस रिटेन्शन फॉर्म अजिबात भरू नका. प्रवेशासाठी लागणारी सर्व मूळ कागदपत्रे आणि फीचा डिमांड ड्राफ्ट काढण्यासाठी बँकेमध्ये योग्य अशी रक्कम तयार ठेवा. काउन्सिलिंग दरम्यान कमी पैशात सरकारी मेडिकल कॉलेज उपलब्ध करून देतो म्हणून अनेक फसवे लोक तुम्हाला भेटतील, तुम्हाला आमिषे दाखवतील. कोणत्याही भूलथापांना अथवा आमिषांना बळी न पडता कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीच ग्राह्य धरा. मेडिकल काउन्सिलिंग ही केवळ फॉर्म भरण्याची प्रक्रिया नसून तुमच्या संपूर्ण वैद्यकीय करिअरचा निर्णय घेणारा टप्पा आहे. नियम नीट समजून न घेतल्यास चांगल्या गुणांनंतरही तुमचे नुकसान होऊ शकते. जर तुम्हाला MBBS, BDS, PAMS, PHMS, PPT, AIQ, डीम युनिव्हर्सिटीज, सेंट्रल युनिव्हर्सिटी करिता महाराष्ट्र राज्य काउन्सिलिंग साठी वैयक्तिक मार्गदर्शन, कॉलेज निवड, अचूक चॉईस फिलिंग, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, राऊंड स्ट्रॅटेजी आणि संपूर्ण प्रवेश प्रक्रियेसाठी अनुभवी व तज्ञ मार्गदर्शन हवे असेल तर आम्हाला पेड काउन्सिलिंग असा मेसेज करा आणि आमच्या पेड काउन्सिलिंग सेवेमध्ये सहभागी व्हा. काउन्सिलिंग प्रक्रियेच्या फ्री अपडेटसाठी आम्हाला 93 25 26 15 62 या आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करा. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा व गरजू विद्यार्थी आणि पालकांपर्यंत शेअर करा.
आणि महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.